रोज माझी वहिनी माझ्या भावाला सरबत प्यायला द्यायची। जेवण जेवल्यावर माझा भाऊ म्हणायचा की आता निवडणुका होणार आहेत, चल मतदान करू असे म्हणत दोघेही कुठेतरी गायब व्हायचे। एके दिवशी मी त्यांच्या मागे गेले आणि विचारले की तो मतदानाला कुठे जातो, पण सत्य कळल्यावर माझा आत्मा हादरला, कारण त्या दोघांचंही माझं नाव अनिका आहे। मी माझ्या आईवडिलांच्या घरी खूप आनंदी होते। मी या छोट्या घराची राणी होते। मी खूप सुंदर होते आणि नेहमी आनंदी होते, त्यामुळे माझे सौंदर्य आणखी वाढले, माझे आयुष्य पूर्ण झाले आणि हाच माझा आनंद होता। माझ्या आईवडिलांनी माझ्यावर खूप प्रेम केले आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण केली। त्यांच्याकडे जास्त पैसे नव्हते, पण तरीही त्याने माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी पैसे वाचवले। त्यांनी मला चांगले शिक्षण दिले, पण मी जितकी आनंदी होते तितकेच माझे आई वडील दुःखी झाले, आणि तेही माझ्या भावामुळे। त्यांचे दुःख बघणे मला सहन होत नव्हते, त्यामुळे त्यांना आनंद देण्यासाठी मी आणखी आनंदी राहिले आणि त्यांच्याशी बोलले, पण ते भावाला सांगायला तयार नव्हते। माझा मोठा भाऊ, ज्याचे नाव संदेश होते, त्याने अशा काही गोष्टी केल्या होत्या की माझ्या आईवडिलांना त्यांच्या आयुष्याचा पूर्ण आनंद घेता आला नाही। संदेश हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता आणि म्हातारपणी त्यांचा आधार होता, पण म्हातारपणापूर्वीच त्याने त्यांचा विश्वासघात केला, तेही मुलीसाठी। मी 12 वर्षाची असताना त्यावेळेस 22 वर्षाचा असलेला संदेश दादाने एका मुलीशी लग्न करून तिला घरी आणले, पण माझ्या आईवडिलांनी त्या मुलीला त्यांची सून म्हणून स्वीकारले नाही। यावरून अनेक दिवस घरात वाद सुरू होता। संदेश दादाला त्याच्या पत्नीसोबत वेगळे व्हायला लावले आणि त्याच्या परत येण्याची कोणतीही दखल घेतली नाही। यामुळे माझ्या पालकांना नैराश्य येऊ लागले। मला नेहमी प्रश्न पडत असे की माझ्या आईवडिलांनी त्या मुलीला का स्वीकारले नाही। भावाच्या आनंदासाठी त्यांनी त्या मुलीचा स्वीकार केला असता तर बरे झाले असते, तर आमची घरी परतण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असती आणि माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचे थोडेसे दुःखही राहिले नसते। कोण म्हणतं सुख पैशाने विकत घेता येतं, थोडे पैसे असूनही आम्ही आनंदी होतो। एकच गोष्ट हरवली होती, ती म्हणजे माझा भाऊ आणि माझे आईवडील खूप दुःखी होते। त्यांनी ती मुलगी का स्वीकारली नाही हे गुपित त्यांच्या मृत्यूनंतर माझ्यासमोर उलगडले, आणि हे रहस्य इतके गुपित होते की जेव्हा पडदा उचलला गेला तेव्हा मी हादरले की ती मुलगी काय आहे। मी माझ्या मैत्रिणींना त्यांच्या भावाच्या लग्नाबद्दल बोलताना, भावाच्या लग्नाची तयारी कशी करणार, गाणी गाताना, शॉपिंग करताना पाहायचे, आणि या गोष्टी ऐकून मला वाईट वाटायचे। मला वाटायचे की जर संदेश दादाने घाई केली नसती किंवा माझ्या आईवडिलांनी माझ्या वहिनीला स्वीकारले असते, तर आज मीही माझ्या मैत्रिणीप्रमाणे माझ्या भावाच्या लग्नात आनंदी झाले असते। पण निसर्गाला काही वेगळेच मान्य होते। त्याचप्रमाणे 8 वर्षे उलटून गेली होती आणि मी 20 वर्षाची झाली होते। मी माझ्या आईवडिलांच्या घरी आनंदी जीवन जगले। आम्ही फार श्रीमंत नव्हतो, पण खाऊन पिऊन सुखी होतो। एके दिवशी माझे आईवडील काही मृत्यूची बातमी ऐकायला गेले आणि परत येताना त्यांची बसशी गाठ पडली आणि दोघांचाही जागीच जीव गमवावा लागला। 8 वर्षापासून बेपत्ता असलेला माझा भाऊ अचानक मृत्यूशय्येवर रडत दिसला। त्याने मला त्याच्यासोबत यायला सांगितले, कारण मी आता घरी एकटी होते आणि लहान होते आणि मी एकटी राहू शकत नाही। मला वाढवण्याची जबाबदारी त्याची होती, त्याला याची जाणीव होती, म्हणून त्याने मला सोबत घेतले। मी त्याला खूप सांगितलं की मला इथून जायचं नाहीये, तू तुझ्या बायकोला घेऊन ये, पण हे घर छोटं असल्याचं त्याने सांगितलं। मी म्हणाले की घर मोठे नसले तरी त्यात माझ्या आईवडिलांच्या आठवणी आहेत, मला ते सोडायचं नाही। तो म्हणाला की एक ना एक दिवस मुलीला त्यांचे घर सोडावे लागेल। बरं, मला त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात यायला भाग पडलं। माझ्या आईवडिलांचे घर हैदराबादला होते आणि भावाचे घर दिल्लीत होते। माझ्या कल्पनेत एक छोटं घर होतं, पण जेव्हा मी माझ्या भावाच्या घरी आले तेव्हा हे घर खूप मोठं होतं आणि त्यात सर्व सुखसोयी होत्या। घर पाहून मला आश्चर्य वाटले, माझ्या भावाकडे एवढे छान घर बांधायला इतके पैसे कुठून आले। काही दिवसांनी माझ्या लक्षात आले की ते लोक खूप छान खाऊन पिऊन होते, म्हणजे खाण्यापिण्याची कमतरता नव्हती। माझ्या येण्याने माझ्या वहिनीला आनंद झाला नाही। ती माझ्या भावाला सांगत होती की तू तिला इथे का आणलेस, तू तिला नातेवाईकांच्या घरी सोडू शकला असतास। माझा भाऊ म्हणाला की ही माझी जबाबदारी आहे, आता या जगात तिला माझ्याशिवाय दुसरे कोणी नाही। नातेवाईकांचा भरोसा काय, मी ते नातेवाईकांच्या घरी सोडू शकत नाही, आणि कोणते नातेवाईक तिला ठेवण्यासाठी पुरेसे आहेत। वहिनीचे बोलणे ऐकून मला खूप वाईट वाटले। बरं, मी माझं मन घरच्या कामावर केंद्रित केलं। माझ्या आईवडिलांच्या मृत्यूमुळे माझे मन आधीच खूप दुःखी होते।
परंतु या उलट माझा भाऊ पहिल्या दिवशी फक्त रडला आणि नंतर त्याचे जीवन पूर्णपणे सामान्य झाले आणि मला आश्चर्य वाटले की तो इतक्या लवकर कसा विसरला। कालांतराने मी पण बरीच झाले। मी ही एक गोष्ट लक्षात घेतली की माझ्या भावाला आणि वहिनींना माझ्या उपस्थितीत काहीही रस नव्हता आणि त्यांना मुलेही नव्हती, पण माझ्या भावाचे माझ्या वहिनीवर अतोनात प्रेम होते। मला वहिनी फारशी आवडली नव्हती। ही ती स्त्री होती जिच्यामुळे माझ्या भावाने माझ्या आईवडिलांना दुखावले होते आणि त्यांना एकटे सोडले होते आणि मी त्यांच्यासाठी तळमळत राहिले। मी हे जग सोडले तरी काही प्रसिद्धीसाठी माझ्या हृदयात काही मऊ गोटा ठेवू शकेन। दिवसभर आमच्यात बोलणे झाले नाही। घरातील सर्व कामाची जबाबदारी मी घेतल्यामुळे मी पूर्ण दिवस स्वयंपाकघरात घालवायचे। मला काम करताना बघून वहिनींनी तिच्या मोलकरणीलाही काढून टाकले होते। मला काम करताना कोणतीही अडचण आली नाही तरीही मला विचलित व्हायचे होते। जेव्हा मी जेवण बनवायचे तेव्हा माझी वहिनी माझ्या भावासाठी सरबत बनवायची आणि म्हणायची की ते निवडणुकीची तयारी करत आहे। मला खूप विचित्र वाटायचे की वहिनी मी शिजवलेले जेवण देत नाही माझ्या भावाला। मी स्वयंपाक केल्यावर ती माझ्या भावासाठी सरबत बनवायची आणि रोज म्हणायची की निवडणुकीची तयारी कर। मला प्रश्न पडत होता की रात्री कुठल्या निवडणुका आहेत, कुणास ठाऊक। तो काम करतो त्या भावाच्या ऑफिसमध्ये कदाचित निवडणूक असेल। मी काम संपून लवकर झोपायचे, पण एके रात्री मला झोप येत नव्हती। मी येऊन गॅलरीत उभी राहिले तेव्हा मला दुसऱ्या गॅलरीतून भाऊ आणि वहिनीचे आवाज ऐकू आले। भावाने वहिनीला सांगितले, निवडणुका सुरू झाल्या आहेत, चला मतदान करू। त्यानंतर दोघेही गाडी घेऊन बाहेर पडले। वादळी रात्री कुठल्या निवडणुका घ्यायच्या आणि कसले मतदान करायचे असा प्रश्न मला पडू लागला। हा विचार माझ्या मनात दाटून आला आणि मला झोपच आली नाही। मी घाबरले होते म्हणून ती परत येण्याची वाट पाहू लागले। मी घरी एकटीच होते। त्याला यायला खूप उशीर झाला तेव्हा मला झोपायला भाग पाडलं। सकाळी जेव्हा मी माझ्या वहिनीला हा प्रकार सांगितला तेव्हा तिलाही राग आला। तिने मला माझ्या स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालायला सांगितले। तू आमच्या घरगुती व्यवहारात ढवळाढवळ करण्याची गरज नाही। आम्ही कुठे जातो, काय करतो ही तुमची डोकेदुखी नाही। वहिनीचे बोलणे ऐकून माझे मन शांत झाले होते। मग दुसऱ्या दिवशी रात्रीही त्रासामुळे झोप आली नाही। रात्री पुन्हा गॅलरीत आले आणि तोच आवाज ऐकू आला। भावाने वहिनीला सांगितले की निवडणुका सुरू झाल्या आहेत, चला मतदान करू। तो काल बोलला होता तोच वाक्प्रचार त्याने पुन्हा पुन्हा सांगितला। अगदी काल तो म्हणाला होता। मला आश्चर्य वाटले आणि दोघेही गाडीतून निघून गेले। सुरुवातीला मला हा योगायोग वाटला, पण आता हे रोजच्या रोज घडत असल्याचं माझ्या लक्षात आलं। कदाचित माझ्या येण्याआधीच झालं असेल, पण मला झोप यायची। मी रोज गॅलरीत यायचे आणि रोज तेच वाक्य पुन्हा पुन्हा ऐकायचे आणि ते दोघे बाहेर जायचे। कधी कधी भाऊ एकटा जायचा तर कधी वहिनी सोबत जायची, पण तीही पूर्ण तयारी करून। आता मला वाटू लागले होते की नक्कीच काहीतरी काळभेर आहे। शेवटी हे दोघे कुठे जातात आणि पुढे काय करतात? आणि माझा भाऊ एवढा पैसा आणतो पण काय काम करतो? त्यांना कशाचीही कमतरता नाही। भाऊ तो दिसायला खूप सुंदर होता। तो 30 वर्षाचा होता आणि त्याचे व्यक्तिमत्व अतिशय अद्भुत होते। वर महागड्या ड्रेसने माझ्या भावाच्या व्यक्तिमत्वात भर घातली। त्याच्याकडे बघून तो खूप मोठा उद्योगपती असल्यासारखे वाटत होते। वहिनीही खूप सुंदर होत्या। आता मलाही त्रास होत नव्हता। घरी जे काही चाललंय ते चांगलं नाही असं का वाटत होतं मला कळत नाही। लहानपणापासून मला प्रत्येक प्रकरणाच्या तळाशी जाण्याची आवड होती। संपूर्ण सत्य माझ्यासमोर येईपर्यंत मला शांतता नव्हती आणि मी पूर्णपणे असहाय्य झाले होते। या बाबतीत मी स्वतःला खूप आवरले, कारण ही भाऊ आणि वहिनीची वैयक्तिक बाब आहे। ते जे काही करतात ते माझ्या मदतीने करू द्या। पण माझी उत्सुकता इतकी वाढली होती की मला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि मी ठरवले की हे दोघे कुठे जातात आणि काय करतात हे शोधण्यासाठी मी त्यांच्या मागे जाईन। एके रात्री दोघेही घराबाहेर पडले तेव्हा मीही घराबाहेर पडले। मी हिरवळीत लपले होते कुठल्या तरी झाडामागे। तो बाहेर जाताच मीही रिक्षा पकडून त्याच्या मागे लागले। माझ्या चेहऱ्यावर मास्क होता। मला पण खूप भीती वाटत होती। असे काम की मी आयुष्यात पहिल्यांदाच करत होते। माझ्या भावाने मला पाहिले तर मला नक्कीच त्रास होईल। मी पाहिले की त्यांनी गाडी रस्त्याच्या एका बाजूला थांबवली होती आणि माझी वहिनी खूप छान कपडे घालून आली होती। मी विचार करत होते की वहिनीला रात्री एवढ्या वेशभूषेत जाण्याची काय गरज होती आणि वहिनी रस्त्यावर एकटी का उभी होती आणि भाऊ बाजूला का उभा होता। दुरून एक मोठी गाडी येताना दिसली आणि अचानक वहिनी धावत त्या गाडीसमोर आली आणि गाडीच्या ड्रायव्हरने पटकन ब्रेक लावला आणि खूप काळजी वाटली। तो वहिनीला म्हणू लागला, तुझा आत्महत्या करायचा विचार आहे का? कार चालकाचे म्हणणे ऐकून माझी वहिनी जोरजोरात किंचाळू लागली आणि ती व्यक्ती अस्वस्थ झाली। तो म्हणाला, अहो एवढा आरडा ओरडा का करताय? मी काही चूक केली तर नाही ना? पण वहिनी आणखी जोरात ओरडू लागली, मला मदत करा, मला वाचवा। इतक्यात भाऊ धावतच वहिनीकडे आला आणि म्हणाला, काय झालंय? भाऊ वहिनीला ओळखत नसल्याचा आव आणत रस्त्याने जात असताना तिच्या किंकाळ्या ऐकून तिला मदत करायला आले। ती म्हणाली,
मी नुकताच तिथून जात होतो तेव्हा ती स्वतःहून गाडी समोर आली. तिला वाचवण्यासाठी मी ब्रेक लावला आणि आता ती विनाकारण जोरात ओरडत आहे आणि लोकांना मदतीसाठी हाक मारत आहे. मी त्यांची काही चूक केली नसली तरी त्यात माझा दोष नाही. गाडीतली व्यक्ती खूप सभ्य दिसत होती आणि तो खूप श्रीमंत होता आणि त्याच्याकडे मोठी गाडी होती. भावाने लगेच त्या माणसाची पडलेली कॉलर पकडली आणि तुला पोलिसांच्या स्वाधीन करीन असे सांगितले. मुलीला एकटे पाहून तुम्ही तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत आहात. जेव्हा त्या व्यक्तीने आपले म्हणणे सिद्ध करण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा भावाने लगेचच त्याच्या मोबाईलवर व्हिडिओ प्ले करण्यास सुरुवात केली. मुलीला एकटी पाहून हा व्यक्ती छेड काढत होता, तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. मी त्याला पकडले असे भाऊ सांगत होते. यानंतर भावाने त्या व्यक्तीला धमकावत त्याचे एक मोठे यूट्यूब चॅनल आहे आणि तो हा व्हिडिओ व्हायरल करणार आहे असे सांगितले. भावाचे हे ऐकून ती व्यक्ती आणखीनच अस्वस्थ झाली आणि मग कोणाला तरी फोन करू लागला. पण भावाने त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला. दोघांमध्ये सतत वाद होत होते. अखेर त्या व्यक्तीने भाऊ आणि वहिनीला पैसे देऊ केले. तोंड बंद ठेवण्यासाठी भाऊ आणि वहिनींनी त्या श्रीमंताकडून चांगली रक्कम घेतली आणि निघून गेले. हे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली आणि डोक्यावर आभाळ कोसळलं. हे सगळं काय होतं? मी जे ऐकत होते आणि बघत होते त्यावर माझा विश्वास बसत नव्हता. म्हणजे माझा भाऊ आणि वहिनी हेच काम करतात, दरोड्याबद्दल खोटे बोलून लोकांकडून पैसे गोळा करतात. मला चक्कर येऊ लागली होती. मी रिक्षावाल्याला म्हणाले, चल भाऊ. रिक्षावाला म्हणाला, तू पण या टोळीचा भाग आहेस का? त्यामुळे मला पूर्ण धक्का बसला. म्हणजे भाऊ आणि वहिनी काय काम करतात हे रिक्षावाल्यालाही समजले होते आणि त्यालाही वाटले की मीही त्यांच्यासोबत आहे. मी त्यांना ओळखतही नाही. मला चक्कर येत होती. हा अपघात घडला हा योगायोग म्हणावा लागेल. मी फक्त पाहत होते हे लोक काय करत आहेत. त्यामुळे ही बाब नित्याची झाली असल्याचे रिक्षा चालकाने सांगितले. आजकाल शहरात लोक आदरणीय लोकांना मूर्ख बनवून अशा वादळी रात्री लुटमार करत आहेत. विशेषतः स्त्रिया त्यांना ब्लॅकमेल करतात कारण आदरणीय लोक त्यांच्या सन्मानाची कदर करतात आणि रडणाऱ्या स्त्रीवर जग पटकन विश्वास ठेवते. रिक्षावाल्याचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं. जगात काय चाललंय याची काळजी वाटू लागली आणि माझी स्वतःची माणसंही तेच करत आहेत आणि माझ्या भावाला इतकी वर्ष हे काम करून मिळालेली संपत्ती. मी रिक्षावाल्याला मला घरी सोडायला सांगितले, पण आता भाऊ आणि वहिनी माझ्या आधी घरी पोहोचतील आणि नक्कीच माझी विचारपूस करतील या विचाराने मी काळजीत होते. पण मला त्याची पर्वा नव्हती. मला ते उघड करायचे होते. माझा भाऊ तसा नव्हता. या महिलेने त्याला नक्कीच असे बनवले असेल. भाऊ आणि वहिनी माझ्या आधी घरी पोहोचले होते आणि आनंदाने पैसे ओतत होते. मी आत शिरले तेव्हा मला पाहून दोघेही थक्क झाले. मला झोप लागली असावी असे त्यांना वाटले होते. घराच्या मुख्य दरवाजाची चावी मी सोबत घेतली होती कारण मला माहीत होते की माझ्यासाठी कोणीही दार उघडणार नाही. यावेळी भाऊ रागाने म्हणाला, कुठून आलीस? जिथून तुम्ही दोघे येत आहात मीही त्याच ठिकाणाहून आले. मी असे म्हणताच भाऊ आणि वहिनींनी एकमेकांकडे पाहिलं. तू आमचा पाठलाग करत होतीस? वहिनी म्हणाल्या, हो, मी तुमच्या मागे लागले होते. तुम्ही लोक रोज रात्री कुठे जाता हे पाहायचे होते आणि मला खूप वाईट वाटले. तुमची ही कृती पाहून तुम्ही लोक इतके खाली जाऊ शकता मी विचार केला नव्हता. आणि भाऊ, तू या बाईच्या प्रभावाखाली इतका खोलवर पडला आहेस. तुला आमच्या घरच्यांच्या इज्जतीची पर्वा नव्हती. मला तुला एक गोष्ट विचारायची आहे की हा गैरफायदा किती दिवस टिकणार? आपण सर्व खरेदी करता. या कमाईतून कपडे, चपला, खाण्यापिण्याचे साहित्य. आजपर्यंत देवाने तुला मूल का दिले नाही याचे उत्तर मिळाले का? तुम्ही लोक याला पात्र नाही. तुम्हाला मूल झाले तरी ज्या लोकांसोबत तुम्ही हे सर्व करत आहात त्यांचे दृष्ट आत्मे तुमच्या मागे येतील. ज्यांच्याशी तू असं वागतोस त्यांच्या हृदयावर काय होत असेल याचा कधी विचार केला आहेस का? मी रागाने बोलत होते आणि भाऊ आता लाजत होता. त्याचे डोके टेकले होते तर वहिनी माझ्याकडे रागाने बघत होती. मी माझ्या भावाच्या जवळ आले आणि त्याला सांगितले की हे काम सोडून द्या आणि देवाची माफी मागून घे, जेणेकरून तो तुम्हाला मुलांचा आशीर्वाद देईल. मुलांशिवाय माणसाचे जीवन काही नाही. तुमच्या लग्नाला 8 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. या संपत्तीचा काही उपयोग नाही. ती केवळ अस्वस्थता आणि गुन्हेगारीचे स्रोत आहे. देवाच्या नाराजीचा पक्षपातीपणा आहे. तू तुझे पापी काम सोडून दे. देवाकडे पश्चाताप कर. सुधारण्यासाठी अजून वेळ आहे. माझ्या बोलण्याचा माझ्या भावावर परिणाम होत आहे असे मला वाटत होते. माझ्या बोलण्याने त्याचे डोळे उघडले होते, पण वहिनीच्या चेहऱ्यावरचे भाव अजूनही कडक होते. जणू तिला माझ्या बोलण्याबद्दल वाईट वाटत होते. उद्या तू मलाही खेळात सामील करशील. तू मला वादळी रात्री रस्त्यावर उभे करून पैसेही घेशील. लोकांची ही चूक आहे. मी असे बोलल्यावर माझा भाऊ रागावला आणि त्याने मला थप्पड मारण्यासाठी हात वर केला, पण नंतर तो अचानक थांबला. अनिका, तू माझी बहीण आहेस.
मी तुझा आदर करतो. तुला कसे वाटले की मी तुला वादळी रात्री रस्त्यावर उभे करीन? भावाने असे सांगताच वहिनीने भावाकडे आश्चर्याने पाहिले आणि म्हणाली, रात्री तू मला रस्त्यावर उभे करतोस तेव्हा मी तुझा आदर नाही का? हे ऐकून मला जणू धक्काच बसला होता. तिचेही डोळे उघडल्यासारखे वाटले. विचित्र परिस्थिती होती. आम्ही तिघेही एकमेकांना प्रश्न विचारत होतो. ते एकमेकांचा हिशोब घेत होते. शेवटी भाऊ आणि वहिनीने भविष्यात असे करणार नाही असे वचन दिले होते. त्यांच्या पापासाठी देवाकडे क्षमा मागेल आणि आपल्या चुकीच्या कृत्याचा त्याग करेल. त्याने जमा केलेली संपत्ती तो गरिबांमध्ये वाटून देईल आणि मग त्याने आपले वचन पूर्ण केले. आम्ही हे घर सोडून जुन्या छोट्या घरात एकत्र राहू लागलो. अनेक माध्यमातून उदरनिर्वाहासाठी भाऊ संघर्ष करू लागला. मी शिकवण्या घेतल्या आणि वहिनी नोकरी करू लागली. आम्ही खूप चांगले जीवन जगू लागलो आणि आम्ही कष्टाची कमाई खात होतो आणि मी आनंदी होते. उशिरा का होईना आपल्या बोलण्याचा कोणावरही परिणाम होणार नाही असे आपल्याला वाटते. एखाद्या कमकुवत क्षणाच्या पकडीत येऊन आपण पापाची दारे उघडतो आणि पापाच्या मार्गावर चालतो. जसे एखाद्या व्यक्तीच्या हातात मजबूत क्षण असतो, तो माझ्याकडे येतो आणि त्याला पश्चाताप होतो. आणि माझा भाऊ आणि वहिनींनी देखील मोठ्या पापांपासून पश्चाताप केला होता. कधी कधी असं होतं की ती फक्त भावना निर्माण करायची असते. चुकीला चुकीचे म्हणणे चुकीचे होण्यापासून प्रतिबंधित करते. आपण फक्त चांगल्या गोष्टींचा आदर देत राहायला हवे आणि वाईट गोष्टींना मनाई करतो. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.